टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हिंगोली शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून हिंगोली शहरातील जुनं असलेलं जलेश्वर तलावाची जे आहे ते सुशोभीकरण चालू आहे। आपण बघतोय की मी आता त्याच हिंगोली शहरालगत असलेल्या जलेश्वर तलावामध्ये आहे आणि ह्याच तलावाचं जे आहे ते सुशोभीकरण करण्याचं काम सुरू आहे। बघतोय की दुसऱ्या बाजूला ही जी आपल्याला सिटी दिसत आहे संपूर्णतः हिंगोली सिटीचा काही भाग आहे आणि याच हिंगोली सिटीच्या एका साईडला जे आहे ते जलेश्वर तलाव आहे। वर्षानुवर्ष हा जलेश्वर तलाव आहे आणि या तलावाला जे ते सुशोभीकरणाचं काम सुरू आहे। मात्र हे कुठेतरी काम निकृष्ट दर्जाचं होत आहे। कोट्यवधी रुपये खर्च करून या ठिकाणी या जलेश्वर तलावाचं काम जे आहे ते सुरू आहे। मात्र हे काम संपूर्णतः निकृष्ट दर्जाचं होत आहे। त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपण बघतोय की सगळ्या बाजूने जे आहे ते पिचिंग पूर्णतः झालेली आहे। मात्र पहिल्याच पावसामध्ये ह्या पिचिंगचा काही भाग जे आहे ते अशा प्रकारे कोसळीला आहे। आपण बघतोय की हेच ते भाग कोसळीले व्हिडिओ हिंगोलीतल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तसेच हिंगोली जिल्ह्याच्या सोशल मीडियावरती व्हायरल होतात आणि व्हायरल होणारे तेच ते व्हिडिओचा भाग आहे आणि मी त्या ठिकाणी आता पोहोचलोय। आपण बघतोय की हे पूर्णतः भाग ढासळल्यानंतर या ठिकाणी संबंधित कंपनीने ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलं होतं ते कॉन्ट्रॅक्टर जे आहे ते पुन्हा एकदा डागडुजीचं काम यांनी हाती घेतलेलं आहे आणि या ठिकाणी हे पूर्णतः निकृष्ट दर्जाचं होत आहे। दुसऱ्या बाजूला बघतोय की आपण या ठिकाणी ही पाळू आहे, खरं तर ही दगडानं बांधलेली पाळू आहे। या ठिकाणी खाली खोदकाम करून त्यामध्ये तंडी म्हणजे गजाळी सळई वापरून तंडी बांधण्याचं गरजेचं होतं। मात्र तसं न होता या ठिकाणी आपण बघतोय की हे पूर्णतः दगडाने, हे बघतोय आपण हे सगळे दगड आहेत, हे सगळे दगड आणि सिमेंट आणि याच्यामध्ये हे बांधताय। मात्र खरं तर इथं तंडी टाकणं गरजेचं होतं। मात्र आता ही तंडी टाकण्यात आली नाही, त्यामुळं आज ना उद्या कधी ना कधी भविष्यामध्ये हे परत एकदा ढासळलं तर हिंगोलीकरांना नवल नको वाटायला। आपण बघतोय की हे सगळं काम जे आहे ते निकृष्ट दर्जाचं झालंय। वरती कंपाऊंड वॉल झालेलं आहे, कंपाऊंड वॉल मध्येही जे आहे ते लोखंड वापरण्याची गरज होती। मात्र आपण ते बघतोय की जे हे वापरले ते सगळं पोगळ म्हणजे आपण जे की साधा पाईप जे आहे ते पूर्णतः वापरलाय, तेही काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं काही हिंगोलीकरांनी आरोप केलेला आहे। हिंगोलीकरांचं म्हणणं हेच आहे की हे जे आहे ते जलेश्वर तलाव जे आहे ते हिंगोलीचं वैभव आहे, हिंगोली शहराचं वैभव आहे आणि याच जलेश्वर तलावाचं सुशोभीकरणाचं काम जे आहे ते उत्कृष्ट व्हावं, चांगलं व्हावं आणि येणाऱ्या पिढीला याच तलावामध्ये रमता यावं असे हिंगोलीकर म्हणतायत। मात्र संबंधित कंत्राटदारांना जे आहेत ते याचं काम चांगलं करावं आणि जर चांगलं काम कंत्राटदार करत असेल तर याच कंत्राटदारावरती कारवाई करण्याची मागणी हिंगोलीकर करत आहेत। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।